काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आणि याचं क्रेडिट जातं ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना। माझ्यासोबत नाना पटोले आहे। नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे सहकुटुंब ते मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। नाना भाऊ, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मोठं यश काँग्रेसचं गेल्या 2014च्या निवडणुकीनंतरचं पहिलं इतकं मोठं यश, 9 नंतरचं। खरं तर आज माझा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर जे प्रेम दाखवलं आणि आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी पहिले सुरुवातीलाच मी राज्याच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हा विजय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे। पण कोराडीला हे आमचं कुलदैवत आहे आणि जन्मदिवस साजरा करायचा तर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वादानेच साजरा करायचा, आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहो। दरवर्षी आम्ही येतो, कुठला वर्ष राहून जातं, पण आज इथं मुद्दामून दर्शनाला आलो आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये काँग्रेस पक्ष कुठेही कमी पडणार नाही, त्यांच्या विश्वासाला तडाई जाऊ देणार नाही। आणि आज महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीत आहे। भयावह दुष्काळाचं विदारक चित्र महाराष्ट्रामध्ये आहे। मी मधल्या काळात मराठवाड्यातही जाऊन आलो, लोकांचे शेती उद्ध्वस्त होऊन गेली, पिण्याचं पाणी नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि राज्यातलं सरकार आणि त्यावेळेचं आता मोदीचं सरकार जे होतं ते कुठलंही लक्ष न करणं, म्हणजे एकीकडे गुजरातच्या कांद्याला निर्यातला फ्री करायचं आणि महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकाला न्याय द्यायचा नाही, असा दुजाभाव आहे सातत्यानं महाराष्ट्रावर झालेला आहे। हा दुजाभावही केंद्राच्या सरकारकडून होता कामा नये याची काळजी आम्ही लोक घेणार आहोत। आणि बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, महागाई हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न आटोक्यात आणण्याचाही प्रयत्न आम्ही करू, अशा पद्धतीचं भूमिका आमची आहे। विदर्भापासून सुरुवात करतो। विदर्भात मोठं यश तुम्हाला मिळालं, म्हणजे तुम्ही आणि विजय वडेट्टीवार दोघांनी एक हाती ओबीसीचे नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं। विदर्भात मोठी मेहनत घेतली, मग गडचिरोलीपासून तर अगदी यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर, अमरावती, कसं बघताय याच्याकडे विदर्भ हा? कारण की 2 निवडणुकीत भाजपचा गड होता, आता तुमच्याकडे आला आहे। ऑलरेडीच काँग्रेसचा गड होता, पण आमच्या चुकांमुळे हा गड आम्ही भाजपच्या ताब्यात गेलेला होता असं आपण पाहतो आहे। यावेळेस प्रॉपर समन्वय, प्रॉपर लोकांना तिकिटा ह्या सगळ्या मिळाल्याबरोबर निकाल आमच्या बाजूनं आला, आणि म्हणून विदर्भ येणाऱ्या विधानसभेमध्ये 62 पैकी 50 तरी जागा यावेळेस त्याच्याही पलीकडे जाऊन जागा मिळतील, आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही करू आणि विदर्भातली जनता हा काँग्रेसला आशीर्वाद देईल, हा आमचा विश्वास आहे। या निकालाचा विधानसभेत, कारण की 2-3 महिन्यात तर विधानसभा निवडणूक आहे, परिणाम होईल असं वाटतं? बिलकुल होणार आहे, कारण की महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप भाजपने केलं, महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्ध्वस्त करण्याचं पाप BJPने केलं। मी अनेकदा बोलतो की BJPला सत्तेत बसवून लोकांनी चूक केली काय, हा प्रश्न आता जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। महागाई तर आभाळपार करून गेलेली आहे, आणि ह्या ज्या सगळ्या परिस्थिती BJPने जाणूनबुजून केलेली आहे असंच सगळ्यांना वाटतं आहे, आणि हे शेतकरी विरोधी लोक आहेत। त्यामुळे जनतेमधला जो राग आहे आणि त्याला फक्त न्याय काँग्रेसच देऊ शकतं, हाही विश्वास या सगळ्या लोकांमध्ये आहे, आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो। विशाल पाटील अपक्ष निवडून आले, तुमचे कार्यकर्ते नेते अपक्ष निवडून आले, तुमचा काही संपर्क झाला का त्यांच्याशी? ते इंडिया आघाडीत आहे की कुठे जाणार आहे? त्यांनी काल जाहीर केलं की मी राहुल गांधींच्याच नेतृत्वामध्ये मी काम करेल आणि इंडिया आघाडीमध्ये मी राहील। मराठवाड्याचा विचार केलात, अशोक चव्हाणसारखे नेते तुम्हाला सोडून भाजपात गेले, परंतु या निकालात त्यांचा काही परिणाम फारसा दिसून आलेला नाही। त्याचा नेत्यांचा काही प्रश्न असते, नेता आखरी जनता बनवता। मी सुरुवातीपासून सांगत होतो की
आता आम्ही एवढ्या लोकांना खासदार महाराष्ट्रात बनवलेले आहे. समजा आता नितीन गडकरी इथं आहेत तर त्यांना लोकांनी निवडून दिलं म्हणून नेते. लोकांनीच समजा नेता स्वतःला स्वयंपूर्ण समजत असेल आणि मी म्हणजे जनता जसं ग्रहित घेऊन चालणारी जशी नरेंद्र मोदीची भूमिका होती त्या भूमिकेमध्ये काही नेते वागतात, त्याच्यामध्ये अशोक चव्हाणही होते. आखरी नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा जिल्हा होता, राहणार आणि भविष्यातही राहणार. त्याचे निकाल आपण काल पाहिलेत. चांगल्या फरकाने आमचे वसंतराव चव्हाण त्या ठिकाणी निवडून आले. आणि मी जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या आमच्या उमेदवाराच्या प्रचारात गेलो होतो त्यावेळेस मला लक्षात आलं की नांदेड आम्ही जिंकतो, कारण की लोकांमधला प्रचंड राग, नांदेड सीट मराठवाडाच, कल्याण काळे, प्रचंड राग त्या ठिकाणी मी पाहिलेला होता. मराठवाड्यात तिन्ही जागा ज्या आमच्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या, जालन्याची रावसाहेब दानवे तर बिलकुल अमरपट्टाच घेऊन आल्यासारखं वागत होते. त्यांना आमच्या उमेदवार डॉक्टर कल्याण काळेंनी त्या ठिकाणी त्यांना जागा दाखवली. आमची लातूरची जागा विशेष करून ती गेले 2-3 टर्मपासून आमच्याजवळ नव्हती, पण यावेळेस आमचे अमित देशमुख, त्यांचे भाऊ, त्यांचे काका दिलीप देशमुख या सगळ्यांनी आणि सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम करून लोकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं, विश्वास दिला आणि लातूरची जागा आम्ही आणली, सोलापूर आम्ही जिंकली. अशा पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आल्यात, नंदुरबार, धुळे या भाजपच्या ताब्यात असलेल्या जागा काँग्रेसने जिंकल्यात. महाविकास आघाडीत आता मोठा भाव, गेल्या वेळेस तुमचा एकच खासदार होता, यावेळेस भरभरून यश मिळालेलं आहे, सर्वात मोठा पक्ष आहे. मोठ्या भावाची भूमिका काँग्रेसची आता? आम्ही परवाच्या लोकसभेच्या जागा वाटपातही मोठ्याच भावाची भूमिका निभावलेली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्यासोबतले अलायन्स हे आता पक्ष होतील, काल गट होते, आता पक्ष होतील. मूळ प्रश्न असा आहे की आमची भूमिका की सगळ्यांना घेऊन चालायची. आम्ही जेव्हा एक खासदार होता त्यावेळेसही मोठ्या भावाची भूमिका निभावली, आजही निभावू. पण लहान भावांनी लहान भावासारखं वागावं एवढाच आमचा सल्ला आहे. विधानसभेच्या जागा वाटपातही काँग्रेस मोठा भाऊ असेल? नाही, मोठा आणि लहान भाऊ नाही, दोन्ही असं आखरी दोन्ही भावांनी बरोबर वागायचं असतं तेव्हा भाऊबंदकी असतं. भावाभावामध्ये भांडणं झाली की भाऊबंदकी संपतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आम्ही मोठ्या भावासारखं वागू, लहान भावांनी लहान भावासारखं वागलं पाहिजे. मुख्यमंत्रीपदाचा दावा पण मोठ्या भावाचा असेल म्हणजे? त्याला आज चित्र नाही. आज आमचं खरं तर आम्ही पक्ष सर्वात मोठा याच्यासाठी विचारतोय, लोकसभेत सर्वात मोठा पक्ष. आम्ही काल पण आमचा एक खासदार होता तरी मोठ्या भावाची भूमिका आम्ही निभावली, उद्या पण आम्ही निभावू आणि भविष्यातही निभावू. पण मूळ प्रश्न आहे की लहान भावांनी लहान भावासारखं वागावं. अपेक्षा करता तुम्ही? आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा. दिल्लीतलं काय, आज बैठक आहे इंडिया आघाडीची, चंद्रबाबू नायडू यांच्याशी काही संपर्क झाला आहे का? तुमच्या जागा वाढल्या असल्या तरी सरकार NDAचं आलेलं आहे, तर कसं बघता याच्याकडे? आता सरकारमध्ये NDAच्या पहिलेही महाभारत होतं पण ते लपून होतं. आता ओपन महाभारत होणार आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीला आपण लक्ष ठेवून राहा. आजचा दिवस उजळलेला आहे, काल निकाल लागलेले आहेत, आजपासून काय काय चालतं तर आपण बघू. दावा करणार आहे का इंडिया आघाडी? बिलकुल. आता सेकंड लार्जेस्ट पार्टी आम्ही आहोत, त्यामुळे राष्ट्रपती ज्याचे जास्त असतील त्याला पहिले बोलावतील, दुसरं आम्हाला बोलावतील. तर आम्ही सरकार कसं बनवायचं आमच्याजवळ सगळे फॉर्म्युले आहेत. काय काय फॉर्म्युले आहे? ते आता ओपन नाही करायचे असतात. संपर्क सुरू केला का तुम्ही? मी सांगितलं ना, आता ओपन करायचे नसतात, आमच्याजवळ सगळे तयार फॉर्म्युले आहेत. नाना पटोले दिल्लीत कधी जाणार आहे आता? उद्या. काय उद्या काय बैठक बोलावलं आहे? आम्ही हवं आता दिल्लीत सगळं सरकार बनवायचं. कसं खासदार घेऊन दिल्लीत जाणार आहे की तुम्ही एकटे जाणार आहे? सगळे खासदार दिल्लीत येतील, त्यांनाही बोलावून घेऊ. सुरू झाली प्रक्रिया. सुरू झाली. तुम्ही तुमच्या खासदारांशी संपर्क सुरू केला की दिल्लीत जायचं आहे? झाले, सगळे कॉन्टॅक्ट सुरू झालेत. उद्या दिल्लीत चालले. भाऊ तुमच्याकडे येतो मी, फॅमिलीकडे जातो. पहिले वहिनी आहे, आज मोठा दिवस आहे वहिनी. कालचं यश हे महाराष्ट्रानं नाना पटोले यांना दिलेलं गिफ्ट असं लोक तुमचे कार्यकर्ते म्हणतात. कसं बघता कालच्या यशाकडे? खूप चांगल्यापणाने. काय सांगशील? बस एकच गोष्ट, इनफ आहे. तू
तू राजकारणापासून सगळी फॅमिली, नाना पटोले यांची फॅमिली बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. हा मुलगा आहे त्यांचा, पिक्चरमध्येच नसतो कधी, परंतु लोकांना माहिती नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना ही मुलगी. तू सांग कसं बघते कालच्याकडे, कारण तू भारत जोडो यात्रेत पण पहाटे पहाटे मला दिसली. सगळे चालू होतो कालची. इनफॅक्ट जर बघितलं गेलं तर इंडियाची डिफीट असताना पण ती एक टाईप ऑफ विक्ट्रीच आहे काँग्रेससाठी, आणि पुढे पण खूप चांगलं काम करेल आहे काँग्रेस. कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोले भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे, घरच्यांनाही तसं वाटतं? ऑब्व्हियसली पहिल्या दिवसापासूनच आम्हाला माहिती होती की ते मुख्यमंत्रीच म्हणतील आहे ह्याच वर्षी. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही या शुभेच्छा दिल्या का सगळ्यांनी? हो, नेहमीच असतात ह्या शुभेच्छा. कसं महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष तुझे बाबा, कसं वाटतंय? हे खूप छान वाटतं. आणि जेव्हापासून पप्पा प्रदेशाध्यक्ष झालेले आहे महाराष्ट्रात काँग्रेसचे, तेव्हापासून एक अंडरकरंट आलेला आहे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये, आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना पण खूप जास्त एनर्जी आलेली आहे आणि खूप उत्सुक असतात ते, आणि त्याच्यामुळे त्यांचं काम पण खूप चांगलं झालं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप प्राऊड वाटतं त्या गोष्टीबद्दल. म्हणून वाटते की ते मुख्यमंत्री व्हावे? हो, ते होणारच आहे, काय मुख्यमंत्री होणारच आहे नाना पटोले. नाना पटोले यांचे मोठे भाऊ आहे, DCP होते, पोलीस सेवेत होते, महाराष्ट्र पोलीस सेवेत. भाऊ म्हणून कसं वाटतं? लहान भाऊ आहे पण तो मोठ्या भावासारखं महाराष्ट्रात कालचा चमत्कार काँग्रेसमध्ये त्यांनी घडवला. ते म्हणतात की महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे. हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कसं आहे, हे सगळं जे काय आहे ते मी म्हणजे नानाभाऊचं आणि माझ्यात 9 वर्षाचा फरक आहे. बालपणापासून तर आता इथपर्यंत एक आईवडिलांचा संस्कार आणि जमिनीशी जोडून राहण्याची आमची आईवडिलांनी शिकवलेली शिकवण, त्याचं फळ हे आहे. आज योगागन असंही झालेलं आहे की नानाभाऊचा जन्मदिवस जो आहे तो वारही आजच आहे. असं तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आहे? आनंद राहणारच आहे. वाटते भाऊ त्यांची मुलगी म्हटली की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, झाला पाहिजे. एवढं काबाड कष्ट केलेलं आहे त्यांनी, आणि अजूनही जमिनीशी जोडलेला माणूस आहे. प्रदेशात असला तरी असं कधी वाटत नाही की तो प्रदेशात कुठलाही कार्यकर्ता जाऊन त्याला भाऊ म्हणून कोणी जाऊ शकते त्याजवळ. नाही तर प्रदेशात आम्ही पाहिलेले आहेत. मी पोलीस खात्यात नोकरीत होतो. प्रदेशात जायचं म्हटलं की मग एखाद्या मंत्र्याजवळ जायचं, छोट्या कार्यकर्त्याची हिंमत नव्हती होत. आज आमच्याकडचा कुठलाही माणूस जर सटकन भाऊ जेवत असेल तिथं जाऊन पोचतो, म्हणजे एवढी आत्मीयता. त्याचं फळ त्याला मिळेल, नक्की मिळेल. सगळ्या फॅमिलीला वाटते तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आज आहे? आम्ही एका शेतकरी परिवारातलं. राजकारण आमचा कधी व्यवसाय राहिला नाही, पण आमच्या आई आणि आमच्या वडिलांनी जे शिकवण दिली होती की जे काम करायचं ते प्रामाणिक करायचं, आणि त्याच प्रामाणिकतेच्या आधारावर आज मी आमदार म्हणून, खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत राहिलो. आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी आणि सोनिया गांधीजींनी जेव्हा मला प्रदेशचा काँग्रेसचा अध्यक्ष बनवला त्यावेळेस अनेक लोकांचा विरोध झाला. जे संस्थानिक राजकारणी होते त्यांचा विरोध झाला आणि विरोध झेलतच राहिला. पण मी त्याच्यामध्ये प्रामाणिक पक्ष संघटनेमध्ये काम करत राहिलो, आणि त्याच्यामुळे त्या मेहनतीला आज फळं आलेली आहेत. असंख्य राज्यातली कार्यकर्ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही पाहिलं असेल की आत्ता सगळे जवळपास खासदार आमचे झाले ते सगळे नवीन चेहरे आहेत. नवीन लोकांना आम्ही संधी दिली, आणि त्याच्यामुळे आज जी काही परिस्थिती आहे या मेहनतीला जनतेने साथ दिला. आणि आमच्या माझी कुलदैवत जी आहे कोराडीची माता महालक्ष्मी, त्यांचाही आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आणि निश्चितपणे हे चांगलं काम करत असताना जे जनतेला अपेक्षित असेल, ईश्वराला अपेक्षित असेल ते घडेल. कारण माझे गुरु विलासराव देशमुख हे नेहमी सांगायचे की वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त प्राप्त होत नाही. तर जे काही नशिबात असेल त्याला पुढं जाऊ,
पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा जो माझ्याबद्दलचं प्रेम आहे त्या प्रेमाचं फलित होईल आणि काँग्रेस पक्ष विधानसभेतही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उभा होईल आणि हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मानणार आहे. मुलगी असो भाऊ असो सगळ्यांना वाटते, फॅमिलीला कार्यकर्त्यांना वाटते की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावे, भविष्यात तुम्ही मुख्यमंत्री व्हावे. तुमची काय भावना? मग कसं आहे राजकारणामध्ये किंतु परंतु ह्या सगळ्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळे आशावादी राहणं आणि त्याच याच्यामध्ये घुटमत राहणं हे माझ्या स्वभावात कधीच राहिलं नाही. आशावादी राहू, इच्छाशक्ती ठेवायचीच असतं, पण त्याच्यातच घुटमत नाही राहायचं, कारण की जनसेवा हीच महत्त्वाची सेवा आहे. आणि तुम्ही पाहिलात की मी सातत्यानं लोकांच्या मदत, लोकांच्या दुःखात, परवाच आत्ता मी मराठवाड्याचा दौरा जेव्हा केला इथं शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पाहून त्याला सरकार का नाही देत नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला काय मुद्दामून लावते आहे, सगळे प्रश्न आहे. कारण मी ओरिजिनल शेतकरी आहे, मी काही राजकारणी व्यक्ती नाही आहे. आणि मी अनेकदा बोलतो की मी 80% समाजकारण आणि 20% आम्ही राजकारण करतो. त्याच्यातलीच ही भूमिका आहे. आमच्या घरातली तुम्ही मगाशी सांगत होत त्याप्रमाणे आमच्या घरात कोणी राजकीय माणूस दिसणार नाही. आमच्या घरातलं वातावरणही राजकीय नाही. आम्ही मुद्दामून आमच्या परिवारात ही राजकीय मानसिकता निर्माण आम्ही नाही केली, कारण की राजकीय मानसिकता ही मग अनेक परिवाराला कशी तोडून जातात. महाराष्ट्रात अनेक परिवाराचं उदाहरण आपल्याला देता येईल, कसे भांडणं होतात. आम्हाला असंच एकोपाने राहायचं आहे आणि आमच्या फार काही अपेक्षा नाही. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. पुढचं टार्गेट काय असणार आहे? आता लोकसभा झाली, महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्त जागा कशा निवडून आणता येईल आणि पुन्हा महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष कसा करता येईल हाच आमचा टार्गेट आहे. खूप खूप धन्यवाद. नाना पटोले यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी होती. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि फॅमिलीच्या भावना आहे की आज वाढदिवस आहे त्यांचा, त्यामुळे भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा फॅमिलीने दिल्या. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आणि त्यासाठी नाना पटोलेसह काँग्रेसनं जी मेहनत केली त्याचं रिझल्ट्स काल फील्डवर दिसून आले. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.